शिरदवाड येथील प्रभाग 1, प्रभाग 4 व प्रभाग 5 मध्ये गटर कामाबाबत आणि विकास कामाबाबत प्रशासन जाणून बुजून अडवणूक करत असल्याबद्दल शिरदवाड ग्रामपंचायतीचे सदस्य विनायक कांबळे तसेच असंख्य महिला व नागरिकांनी शिरदवाड ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। यावरची अधिक माहिती अशी की शिरदवाड गावातील गट नंबर 81 मधील 76 प्लॉट वॉर्ड नंबर 1 मधील माळभागातील सांडपाण्यासाठी सर्वे करणे यासंबंधी ठराव होऊनही ग्रामपंचायत सरपंच यांनी सर्वे केला नाही। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गटारीसाठी अंडरग्राऊंड पाईप शेती शेजारून घालण्यासाठीची जागा असताना या कामासाठी दिरंगाई करण्यात येते। जिल्हा परिषद पंचायत समिती सांडपाणी व आरोग्य अधिकारी गेले 10 वर्ष शिरदवाडमध्ये वारंवार येऊन योग्य कारवाई करण्यात येत नाही। गावचा लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच यांनी गटारी सांडपाण्याचा वॉर्ड नंबर 1, 4, 5 यामधील तसेच माळ भागातील गटारीच्या प्रलंबित समस्या शासन दरबारी मांडल्या नाहीत। तेथील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने करून केलेली निवेदनं दिली, पण यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले। सांडपाणी पारंपरिक नैसर्गिक उतारावरून जाण्याच्या जागेतच झालेल्या अतिक्रमणाबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामसेवक व अन्य सदस्यांनी प्रभाग 1, 4, 5 मधील गटर कामाबाबत गेल्या 5 वर्षात दुर्लक्ष केल्यामुळे तेथील नागरिकांना जगणं मुश्किल झालंय। याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य विनायक कांबळे तसेच या परिसरातील महिला व नागरिकांनी शिरदवाड ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरुवात केली आहे। यावेळी बोलताना विनायक कांबळे म्हणाले की गेल्या 5 वर्षाच्या सत्तेच्या काळात प्रभाग 1 मध्ये सरपंच यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलंय। तसेच त्यांच्या दुर्लक्षामुळे तेथील अनेक लोकांचे त्या परिसरात वास्तव्य करणं कठीण बनलंय। इतकं असूनही त्यांची उद्धट भाषा तसेच हेकेखोरपणा गोरगरिबांच्या जीवाशी आल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ उपोषणास प्रारंभ केला असून याबाबत येत्या काही दिवसात न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयास टाळं ठोकणार, त्यावर तहसील कार्यालय व पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी दूधगंगा संघर्ष समितीचे संजय कुलकर्णी तसेच विलास कांबळे, प्रकाश लोकरे, तानाजी पगडे, संजय पगडे, राहुल बत्ते तसेच असंख्य महिला उपस्थित होत्या। सकाळी उपोषणास प्रारंभ झाल्यानंतर मोठ्या मोठ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। मात्र गोरगरिबांची इतकी परिस्थिती बिकट होऊनही प्रशासनास कोणतीही तत्परता दाखवण्यात आल्याचं दिसत नव्हतं। मराठी एस न्यूजसाठी शिरदवाडहून बाळासो पगडे। शिरदवाड ग्रामपंचायत सदस्य विनायक पुंडलिक कांबळे, राहणार शिरदवाड। आजचे उपोषण आमचे हे सांडपाण्यासाठी होते। वारंवार आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, कलेक्टर साहेब, ग्रामपंचायत यांना लेखी देऊन सुद्धा आज अखेर या सांडपाण्याचा हे झालं नाही, गटार झालेली नाही। म्हणून आम्ही आज आम्ही ग्रामपंचायतीसमोर उपोषण केलेलं आहे। ते गावामध्ये सांडपाणी हा कायमचा प्रश्न, अत्यंत गरजेचा प्रश्न आहे, तर तो अजिबात सुटलेला नाही।